नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात देखील स्वामींचे मठ आपल्याला पाहायला मिळतात। जिथे जिथे स्वामींचे मठ आहेत तिथे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन स्वामींच्या समोर नतमस्तक होतात। या मठांमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेणं, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणं, गुरुवारी विशेष करून स्वामींचं दर्शन, पूजन, नामस्मरण करणं असा अनेकांचा संकल्प असतो। स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आपण जेव्हा जेव्हा जातो तेव्हा नेमक्या दोन गोष्टी तुमच्या सोबतही होतात का, हेच आज आपण जाणून घेणार आहोत। यातील पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या मठात गेल्यावर स्वामींना पाहता क्षणी चेहऱ्यावरती आपोआप तुमच्या स्मितहास्य उमटतं का, आनंद होतो का? स्वामींच्या मठामध्ये स्वामींची मूर्ती असो किंवा फोटो असो, त्याकडे आपली नजर गेली की लगेचच आपल्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य येतं। दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना नमस्कार करण्यास उभं राहिलं की नकळतपणे आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात। ते आनंद अश्रू असोत किंवा मग परिस्थितीमुळे जेव्हा आपल्या मनावरती अतिशय ताण निर्माण होतो तेव्हा दुःखाला वाट मोकळी करण्यासाठी डोळे पाणावलेले असोत। स्वामींना प्रार्थना करतानाही डोळ्यांच्या कडा ओल्या होतात। या दोन गोष्टींचा अनुभव तुम्ही देखील घेतलेला आहे का? जर झालं असेल तर याचं उत्तर जर हो असेल तर पहा, तर स्वामींवरील तुमची श्रद्धा बळकट आहे हा याचा पुरावा आहे। स्वामींवरती तुमचा जो विश्वास आहे तो घट्ट आणि दृढ आहे। स्वामींची कृपा तुमच्यावरती झाल्यामुळे एक समाधानाचे, आनंदाचे अश्रू तुमच्या डोळ्यात तरळतात। कोणतीही सकारात्मक गोष्ट तुमच्या मनाला आनंदच देते। स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत असा विश्वास आपल्या मनामध्ये असतो असं सांगितलं जातं। याचं उत्तर नाही असं असेल तर काही हरकत नाही। त्यानंतर दुसऱ्याला जो अनुभव येतो ना, तो आपल्यालाही आलाच पाहिजे असा अट्टहास कधीच तुमच्या मनात धरू नका। स्वामींचे आपल्यासाठी वेगळे काहीतरी नियोजन असेल असा भाव आपल्या मनात ठेवा। या गोष्टी आपल्यासोबत घडत नाहीत किंवा आपल्याला कसे अनुभव येत नाहीत त्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे का असं अजिबात समजू नका। असा अनुभव येत नाही तर आपली स्वामी सेवा कमी पडते असंही समजू नका। स्वामी आई आहेत, माऊली आहेत, त्यामुळे त्यांचे त्यांच्या सर्व लोकांवरती आणि लेकरांवरती बारीक लक्ष असतं, सगळ्यांवर अगदी सारखंच। त्यामुळे स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास तसूभरही कधी कमी होऊ देऊ नका। प्रत्येकाचं भावविश्व, मानसिकता, सभोवतालचं वातावरण ज्यावेळेस स्वामींच्या मठात जातो ना तेव्हाची परिस्थिती सगळं वेगळं असतं। त्यामुळे जो अनुभव आपल्याला येतो तोच खरा मानावा। स्वामींवरती अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा। स्वामी आपल्यावरती कधी कृपा करतील हे कोणीच सांगू शकत नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं कालातीत अभय वचन असूनही अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची एक अतूट श्रद्धा आहे। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने स्वामींच्या मठात गेल्यानंतर तुम्हालाही जर या दोन गोष्टींचा अनुभव आलेला असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।